आपण पथविक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात काय? आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का? मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना, ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग. 1 लाखांपर्यंत सुलभ कर्ज, सोप्या कागदपत्रांची आवश्यकता, नाममात्र प्रोसेसिंग फी, पथविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता. व्यवसायाच्या वाढीसाठी गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची मिळेल साथ. मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास. अधिक माहितीसाठी आजच थेट संपर्क करा. गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नंदनवन मेन रोड, स्टेट बँकेसमोर, नंदनवन, नागपूर. फोन 9890401788. भाऊ नमस्कार. दीपावलीचा पर्व संपलेला आहे, निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. येणाऱ्या आता निवडणुका खूप लवकरच होणार आहे. काय सांगाल आपल्या प्रभागात ज्या जनतेचे जे काही समस्या आहे ते आपण आपल्याद्वारे कसे आपण पूर्ण करू शकतात? काय काय आणि जनतेचे प्रश्न उरलेले आहेत? पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यामध्ये आता समस्या तर भरपूर आहे, पण मेन समस्या म्हणजे आमची गटर समस्या थोडी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बाकी भरपूरसे कामं आहेत प्रभागामध्ये जे झालेल्या कामं नाही. आम्ही प्रयत्न करू नगरसेवक बनल्यानंतर ते पूर्ण जेवढे कामं आहेत ते पूर्ण आम्ही नियोजनामध्ये टाकून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. रोजगारांच्या समस्या भरपूर आहेत. बेरोजगार जे लोक आहेत रोजगार संधी सोडून आता नेतागिरीमध्ये पण लागले आहे. ते पण जे नवयुवक आहे आता पॉलिटिक्समध्ये येण्याचे प्रयत्न करत आहे. तर नवयुवकांना आपण कसा प्रोत्साहित करता? नवयुवकांना प्रोत्साहित करणं म्हणजे जे आता लोक आमचे पाहून राहिले का बा आम्ही जे कामं करून राहिलो, पहिले जे कामं होत नव्हते काही, आम्ही कामं करून राहिले, त्यांचे कामं होऊन राहिले. मुलं पाहतात, ते शिकतात, त्यांना वाटतं की बा त्यांना आपण जर राजकारणामध्ये आता पुन्हा वस्ती जास्त कामं म्हणून ते राजकारणात जास्त इंटरेस्ट घेऊन राहिले. प्रभाग तर पूर्ण चकाचक आहे. आता कोणत्याही समस्या प्रभागात राहिली नाही. पाण्याची समस्या असो, विजेची समस्या असो, रस्त्याची समस्या असो, आता हे अडचण सगळी दूर झालेली आहे. तरी पण आपल्याला काय वाटते जे जनतेसाठी आपण काय आणखी चांगलं करू शकता? माझी पहिल्यापासून इच्छा आहे की माझ्या प्रभागामध्ये एक मोठं हॉस्पिटल बनाव, एकदम सुंदर आणि छान हॉस्पिटल बनाव, वाचनालय बनाव आणि बाकीचे गरिबाची मुलं आहेत त्यांच्यासाठी एक मोठी शाळा उभारण्याचा प्रयत्न आम्ही करू. आता टेक्निकलकडे जे विद्यार्थी आहेत ते वाढत आहे. टेक्निकल सारखे काही सुविधा त्यांना मिळाव्या अशा आपलं काय प्रयत्न राहील? सरकार तर प्रयत्न करत आहे आणि नागपूर महानगरपालिकेने एक आता प्रोजेक्ट हातात घेतला की जे महानगरपालिकेमध्ये जे शाळा आहे त्या बंद पडलेल्या आहेत, त्या सर्व शाळा आता नागपूर महानगरपालिका इंग्लिश मिडियम करणार आहे. तर आम्ही त्यांना सपोर्ट करू. असे जर आम्हाला आमच्या प्रभागाच्या शाळा काही असेल त्यांना आम्ही इंग्लिश मिडियम जेव्हा होईल तर आमच्या सरकार तर प्रयत्न करतच आहे, पण आम्ही आमच्या ज्या पर्सनल राहील लोकांना आम्ही त्या जागृत करू भावना का बा इंग्लिश मिडियममध्ये गरिबाची मुलं कसे शिकले जाईल आणि तिथपर्यंत आम्ही कसे पोहोचू, त्यांच्या मुलं आम्ही कसं तिथपर्यंत पोहोचू हे आम्ही प्रयत्न करू. मध्यम सर्वात जास्त आपल्या प्रभागात म्हणा किंवा नागपूर शहरात मध्यमवर्गीय लोकांचा खूप मोठा मारामारी होत आहे शाळेमध्ये. प्रायव्हेट शाळेमध्ये गेले तर त्यांना जे तिथले जे फीज आहे त्यांना पुरत नाही. पण कमी याच्यात त्यांना शिक्षण मिळण्यासाठी आपलं काय एक सामोरचा पाऊल राहील? महानगरपालिका जे शाळा बनवणार आहे इंग्लिश मिडियमची शाळा बनवणार ती निःशुल्क करणार आहे. तर त्या शाळेला माझ्या प्रभागामध्ये या नागपूर शहरामध्ये सरकार प्रयत्न करशील आहे, पण मी निवडून जर आले तर मी त्या शाळेमध्ये जास्तीत जास्त काय करू शकतो हे मी पाहिजे. जसं क्रीडांगण सुंदर काय होऊ शकते, ग्राउंड त्याचे डेव्हलप झाल्या पाहिजे, मुलांना शिक्षण फ्रीमध्ये भेटणार आहे, पण त्यांची जे भौतिक सुविधा आहे मी तिथे जेवण देण्याचा प्रयत्न करेन की बा सरकारला सांगेल की बा जे गरिबाची मुलं आहेत ते एवढ्या वेळ
उपाशी राहू शकत नाही तर आम्ही त्याच्याबद्दल प्रयत्न करू. पुन्हा ड्रेसची व्यवस्था करू आणि मोफत जे पुस्तकं वगैरे त्यांना राहील त्याचे प्रयत्न करू आणि त्याच्यापेक्षा जे शिक्षण उच्च दर्जाचं शिक्षण कसं देण्यात येईल त्याच्याबद्दल प्रयत्नशील राहू आम्ही. आजकालच्या लोकांना आजकालच्या म्हणजे विद्यार्थ्यांना लहान मुलांनाही प्रायव्हेट शाळेची जाणीव म्हणजे त्यांची तिथे जायची इच्छा खूप होत आहे. पण आपल्या इकडे जे आपण जे तयारी करू तर पटसंख्या कशी वाढवावी याच्यावर आपलं कसं सामर्थ्य राहील त्याच्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट करणं खूप आवश्यक राहील. ॲडव्हर्टाइजमेंटमुळे जसे आता व्हॉट्सअपवरती आपण काही कोणती रील टाकतो काय आवडली पाहता आपण जर त्या शाळेमध्ये त्यांना जेवढं आपण पब्लिसिटी करू तेवढं आमचा प्रयत्न नाही का तिथे लॅपटॉप ते शिकवतात त्याचे शाळेमध्ये जर सर्व मुलांना जर लॅपटॉप दिले तर इंटरेस्ट नाही शिकत. जसे मोबाईलमध्ये पाहून ते उत्साह देऊन कामं करतात तर लॅपटॉप जर सर्व मुलांना भेटला तर ते जास्त उच्च दर्जाने चांगलं शिक्षण घेऊ शकते. त्याला सोयीस्कर होईल ते शिक्षण. आता येणाऱ्या निवडणुकाचा बिगुल वाजलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली कशी रणनीती राहणार आहे? इलेक्शनमध्ये काही रणांगण नाही का आपण ते रणनीती करू. आपण प्रयत्न करू की लोक आपल्यापर्यंत कसे पोहोचेल आपल्या स्वभावाला आणि लोकांना हे कसं कळेल की बाबा माझ्यापर्यंत काम होईल ह्या भरोसा मला जिंकणं जरुरी आहे आणि मी ते प्रयत्न केलेले आहे. आणि 50% लोकांच्या मनं जिंकलेली कारण की लोक पाहून राहिले. आम्ही जोपर्यंत पक्षामध्ये आलो आम्ही अध्यक्ष आम्हाला भेटला मोहनभाऊ मतेने आम्हाला एवढं सपोर्ट केला. आमदारच्या हात आमच्या डोक्यावर आहे म्हणून आम्ही हे कामं करू शकून राहिलो आणि पुन्हा आम्ही जास्तीत जास्त हे कामं करू शकतो. जनतेचा विश्वास जिंकणं हे आमचा पहिले प्रयत्न आहे. राजकारण आम्हाला करायचे नाही आणि काही युद्ध नाही की आपण हे लढायचं आहे. आम्हाला समाजसेवक आणि समाजसेवकच बनायचे. बाकीचे जे लोक असेल ज्यांना समाज नगर मालक बनायला ते हे सर्व रणांकन करा रणांकन आम्ही लोकांच्या मनामध्ये राज्य करेल असे आम्ही प्रयत्नशील आहोत. भाऊ मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीचा घोळ झाला होता. यावेळेस ते मतदाराचे हायकोर्टाने मतदार यादीच्यामुळे निवडणुकीमध्ये काहीतरी प्रश्न निर्माण केलेला आहे. तर ते प्रश्न कसे सुटतील आणि मतदार यादी कशी खुल्ली होतील काय सांगाल? आता मतदार आता नवीन येणार आहे. आता आम्ही त्यावेळेस बाबा घोळ आहे का नाही आता आम्हाला दिसला नाही घोळ काय आहे. तर आता जर मतदार नवीन त्यावेळेस आम्ही प्रयत्न करू ज्याचे मतदान नसेल ते मतदार टाकायचा प्रयत्न जे बरं पडलं तर त्याचे आम्ही मतदार कापू. जेवढं आमच्याकडे जेवढं होते तेवढा बूथ प्रमुखाच्या दरवाजापर्यंत त्यांना घेऊन जाऊ. कॉर्पोरेशन लोक मग काही मदत करतील आम्हाला आम्ही त्यांना घेऊन प्रयत्न करू का बा काय घोळ आहे ते पाहायचा प्रयत्न करू. पण मला वाटतं की घोळ आहे म्हणून. काय वाटतं यावेळेस निवडणुकी EVM मशीन किंवा बॅलेट पेपरवर झाला पाहिजे असा अंदाज जनतेही हे करत आहे आणि विरोधकही करत आहे. आपल्याला काय वाटतं की निवडणुकी कशा प्रकारे झाल्या पाहिजे? विपक्ष जो आहे त्याच्यासाठी मुद्दे काही ना काही त्याला घेणं पडेल. आता EVM जनतेला ज्याला मतदान द्यायचे आहे एवढे विकास कामं जे पाहून राहिलो जनता जागृत होऊन राहिली की बाबा कोणते पार्टी काम करून राहिली. कारण भारतीय जनता पक्षाचे एवढे कामात तुम्ही इथपर्यंत इथे तुम्ही पाहून राहिले किती मोठे मोठे काम होऊन राहिले. आता कधी न बनणारा ब्रिज इथून जे आपण उमरेड रोडचं तुम्ही पाहून आले माझ्या ऑफिसवर हा कधी न बनणारा किती मोठा ब्रिज आहे. याचे डिस्टन्स आहे हे टेक्नॉलॉजी काय आपल्या देशाची आहे का? आपण जेवढा जास्त पक्ष प्रयत्न करून राहिला की बाबा नागपूर शहर या भारतामध्ये सुंदर ब्रिज बनाव जेवढं पण जास्त हो हे सर्व पाहून राहिले लोक त्याच्यामुळे मतदार म्हणून राहिलं. आता काँग्रेसला जर असं वाटत असेल बाबा इमलनी जर हे होऊन आलं त्यांनी प्रूव्ह करावं आणि ते प्रश्न सोडवा त्यांच्याने हा त्यांचा प्रश्न आहे. जनतेला मतदान करायचे आहे. जनता मतदान जनतेला थोडी माहीत पडते का मतदान आपला पुढे काय करणार. जनताने ज्याने बरं झालं त्यांना मतदान जाते. आपल्या प्रभागाच्या जनतेला आणि आपल्या प्रभागाचा जे मतदार आहे त्यांना आपलं काय आव्हान राहील काय एक संदेश राहील? 15 वर्ष भारतीय जनता पक्ष हा नागपूर महानगरपर्यंत राज्य करतात. जनतेने त्यांचे कामं पाहिलं आहे सर्व काही पाहिलेलं आहे. आता जनतेने पुन्हा रिक्स घेऊन ते दुसरा पक्ष निवडून देतं कामं पुरं थांबून घे काम कुठून होणार आहे. सत्तेमध्ये आम्ही राहू तर कामं होईल. सत्तेमध्ये आता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आमची सरकार आहे म्हणून काम होईल. आता हे जर इथे सरकार बी जर दुसऱ्या पक्षी बनेल तर हे काय करेल यांचा फंड कुठून येईल काय करेल आणि त्याच्यापाशी डेव्हलपमेंटच्या काही विजनच नाही तर करू सत्तेत करणार काय आहे. आता काय जातीच्या नावाने याच्या नावाने त्याच्याकडे काही ना काही ते बहाणे करेल बाबा ये समाज आहे वो समाज आहे वो हमको देतात. त्यांचे राजकारण फक्त जातीच्या भरोसा चालून राहिलं.
बाकी त्याच्या विकासाच्या काही रिजनच नाही त्यांच्यापासून. विजन त्याच्यामध्ये आहेत त्या 1%. ते लोक त्याची कामं करतात. आम्ही आपला विकास दाखवायला कामं करू.